नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. अक्षय तृतीया जवळ आलेली आहे आणि आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त समजला जातो. तर गुढीपाडव्याला काही कारणामुळे मला व्हिडिओ करता आला नाही आणि बरेच दिवस मध्ये गॅप पण पडली. तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण एक मालवणी पद्धतीची थाळी दाखवणार आहोत आणि अगदी आपले मराठमोळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या भाज्या आहेत, कोथिंबीर वडी आहे, नंतर वरण भात आहे, ताक आहे आणि पुरी आणि पुरणपोळी. तसा मस्त झक्कास असा बेत आहे. तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम कोथिंबीर वडीपासून सुरुवात करणार आहोत. ही आदल्या दिवशी जरी करून ठेवली तरी चालेल. आपण ही कोथिंबीर घेतली आहे, बारीक कापून घेतली आहे, म्हणजे स्वच्छ धुवायची आणि खूपच माती असलेला, आणि ही बारीक कापून घेतली आहे. आता मी एका भांड्यात घेते आणि आपण आधी कोथिंबीर वडी थोडी शिजत ठेवायला लागेल, म्हणजे वाफवून घ्यावी लागेल आपल्याला. देठांचे काही भाग पण आलेले आहेत, पण चालेल तरी सुद्धा, वडीमध्ये जातात ते निघून. आता याच्यामध्ये आपण एक एक जिन्नस घालणार आहोत. ही आहे, आपण हे साहित्य दाखवते, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं बडीशेप आपण असं सरभरीत वाटून घेतलेलं आहे. तर ते पण आपण याच्यात घालूया. एक एक जिन्नस आता आपल्याला घालतच जायचे. थोडेसे तीळ, आपण सफेद तीळ, भाजलेले तीळ आहेत हे, आपण 1 चमचा आधी घालूया आणि नंतर मग आपण परत ह्याच्यात पण घालायचे चाळणीमध्ये. 1 चमचा मी मालवणी मसाला घेते. मिरच्या आपल्याला हव्या तेवढ्या घ्यायच्या तिखटसाठी. 1 पाव चमचा आपण हळद घेतोय. हा आहे गरम मसाला, अर्धा चमचा घ्यायचा. आता हे सर्व हाताने एकत्र असं कालवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ह्याच्यात पीठ घालायचंय. पीठ घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचंय. आधी मिठाचा आपल्याला अंदाज येणार नाही. हळूहळू आपण, हे माझ्याकडे बेसन म्हणजे मूग डाळ आणि चणा डाळीचं मिक्स बेसन असतं, तर ते आपण वापरतोय. आणि पातळ करायचं नाही पीठ. कोणी रोल पण करतं, पण मी चाळणीत थापून करणार आहे आणि त्याच्या वड्या खूप छान पडतात. जर रोल केला तर फ्रीजमध्ये राहिल्यानंतर सुकल्या जातात आणि त्या मग कापतानाच तुटल्या जातात. चौकोनी केल्या तर छान वड्या राहतात एकदम खूप दिवस. पीठ थोडं लागेल आपल्याला. आपण कोथिंबीरीचा भरपूर वापर केलाय, त्याच्यामुळे पिठाचा आपल्याला खूप जास्त वापर करायचा नाही, नुसतं पीठ पीठ लागतं. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अंदाजे आपण मीठ घालतोय, जवळजवळ 1 चमचा, हा छोटा चमचा आहे. आणि ह्याच्यातच कुरकुरीतपणासाठी आपण 1 चमचा दाखवते, म्हणजे 1 चमचा मी 1 टेबलस्पून तेल घालूया आपण. आणि ह्याच्यामुळे वडी खूप छान खुसखुशीत होते. आता हे छान आपल्याला फक्त एकत्र करून घ्यायचंय. मी पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये. आपण जे वाटप केलं होतं त्याच्या ओलाव्यामध्येच आपण हे पीठ भिजवलेलं आहे. बघा, इतका छान तरी गोळा होतोय. तर मी गॅसवर एका बाजूला टोपात पाणी ठेवणार आहे गरम करत, आणि त्याच्यावर आपण चाळणी ठेवून ही वाफवून घ्यायची वडी आपल्याला. आपण एका टोपामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. चाळणीमध्ये आपण जेव्हा वडी लावणार आहोत थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून चिकटणार नाही खाली. आणि छान असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा जो गोळा आहे तो असा छान याच्यावर पसरवून घ्यायचा आपल्याला. रोल करायचं असेल तर आपण रोल पण करू शकतो. आपण हे आधी करून घेतोय कारण मग बाकीचं जेवण होईपर्यंत आपली वडी छान शिजून होईल आणि एकदम आपल्याला गरम गरम तळायला मिळतील त्या. आता ह्याच्यावर आपण पांढरे तीळ परत एकदा पसरवणार आहोत. आणि ह्या खूप दिवस राहतात फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे एकदाच काय तो त्रास होतो, पण भरपूर मस्त खायला मिळतात खमंग अशा.
आपण ही चाळणी आता या टोपावर ठेवून देऊया आणि याच्यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचंय. आपण पुढचा जो पदार्थ करणार आहोत तर आमरस करणार आहोत. अक्षय तृतीयेला आमरस पुरीचा बेत असतोच. तर हापूस आंबे मिळालेले आहेत यंदाचे, खूप लेट मिळालेत पण मिळालेत. तर आपल्याला जेवढे हवे तेवढे घ्यायचे आणि जास्त पाण्याचा वापर याच्यात करणार नाही आहोत. आपण दुधाचा वापर करणार आहोत, तसंच साखर घालणार आहोत आणि वेलची पूड आहे. तर सर्वप्रथम आधी ही काज असते ही काढून घ्यायची, अशी ते कडक असते, छान निघते ती व्यवस्थित आणि मग भरपूर असा गर आपल्याला मिळतो. आता ज्युसरला मी हा आमरस करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे आपलं जेवण होईपर्यंत थंड होईल. तर आपण हा आता आमरस करून घेऊया. आपण आंब्याचा गर सगळा काढून घेतलेला आहे आणि आता हा ज्युसरमध्ये मिक्सरच्या भांड्यात केलं तरी चालेल. फक्त आपल्याला आता ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचंय. थोडीशी आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत, 1-2 चिमूट. त्यात जायफळची पण थोडीशी पावडर आहे. साखर आपण चवीनुसार घालूया, कारण आंबा गोड आहे तसा, तरी थोडी साखर लागेल कारण मग दुधाचा वापर करतोय. तर एक पेला मी जवळजवळ साखर घेते. आपल्याला जशी गोडी आवडत असेल तशी कमी जास्त करू शकतो. आणि हे दूध घेते मी. आता हे सर्व आपण फक्त फिरून घ्यायचंय. तुम्ही विकतचा जर आमरस आणला तर नुसता आंब्याचा एक प्रिझर्व झालेला रस असतो, त्याच्यामध्ये काहीच घातलेलं नसतं. तर हा जो घरी केलेला असेल वेलची वगैरे घातलेला तर खूप सुंदर लागतो आणि हा आदल्या दिवशी करून ठेवला तर फ्रीजमध्ये फार मस्त राहतो. आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया. आपला घट्ट असा आमरस तयार झालेला आहे, पुरी बरोबर खायला एकदम मस्त. आणि हा उरला तर शक्यतो उरत नाहीच म्हणा, तर आपण फ्रीजरमध्ये ठेवला तर त्याची छान मँगो कुल्फी पण तयार होते, अगदी घरी बनवलेली. केशर घाल याच्यात. आणि आपला हा रस आता फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊया. आपण वरण जे करणार आहोत तर मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन त्यात थोडं हिंग, हळद आणि जिरं घालायचं आणि आपण अशी मस्त शिजवून घेतलेली आहे. आता आपण याला फोडणी घालून घेऊया. छान शिजली गेली आणि थोडंसं तेल घातलं तर मस्त शिजते ती. आपण आता फोडणीसाठी थोडंसं तेल आणि साजूक तूप घालणार आहोत. एक चमचा आपण साजूक तूप घालतोय. आता मी हे डाळ, तांदूळ म्हणजे भात, बटाटे आणि चवळीची भाजी आपण करणार आहोत, तर मी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे आधीच. आपण राई जिऱ्याची फोडणी घालतोय. याला बारीक हिरवी मिरची कापलेली आहे, कढीपत्ता आहे आणि त्यात आपण आता ही शिजवलेली डाळ घालणार आहोत. फक्त छान उकळी येऊ द्यायची त्याला. आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मीठ घालायचं आपल्याला, 1 चमचा आपण मीठ घालतोय. आणि कोकणातली असल्यामुळे अर्थातच ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे आपल्या आवडीनुसार. वरणामध्ये खूप छान लागतं ओलं खोबरं. आणि मस्त याला आता उकळी येऊ द्यायची. आपलं वरण पण तयार आहे आणि इथे आता तुम्ही बघाल तरी कोथिंबीर वडी आपली झालेली आहे. मी गॅस काढलाय. आपण जसं केक लाय करून बघतो तसं सुरी लावून बघितलं, काही चिटकत नाहीये. तर ही आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आपण याचे नंतर तुकडे करून मग तळणार आहोत. कोणत्याही शुभ कार्याला आपल्याकडे बटाट्याची भाजी अगदी सरस बनवली जाते. तर बटाटे पण मी उकडून घेतलेले आहेत. आपल्याला वेळ जायला नको म्हणून कुकरमध्ये हे सर्व उकडून म्हणजे शिजवून घेतलेलं आहे मी. तर बटाटे पण आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत, म्हणजे वेळ जायला नको आणि एका वेळेला 3-4 वस्तू होऊन जातात. तर आता आपण याच्यामध्ये कढईमध्ये तेल घालूया.
आता मी दुसऱ्या बाजूला ठेवले, ताक ठेवलेलं आहे. तर मला यातली फोडणी आता ह्याच्यात घालायची आहे, म्हणजे आपला वेळ पण वाचेल. तर दाखवते मी कसं करते ते. छान तेल तापलं म्हणजे वेगवेगळी फोडणी घालायची गरज नाहीये. फोडणीत आपण राई जिरं घालतोय, हिरव्या मिरच्या आहेत, कढीपत्ता आहे, आपण हे आलं घालतोय, 1 चमचा किसलेलं आलं आहे. आता ही फोडणी छान तडकली, त्यातली आपण थोडीशी काढून त्या ताकात घालणार आहोत आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. नंतर आपण याच्यामध्ये साखर आणि मीठ घालणार आहोत. आता पुन्हा बटाट्याची भाजी आपण चालू करूया. त्यात थोडंसं मी लसूण घालते. तर कोकणामध्ये सणासुदीला आम्ही लसणाचा आणि कांद्याचा वापर करतो सर्रास. हा बारीक पातळ कापलेला कांदा आहे. सगळं शिजवून घेतलेलं असेल तर जेवण करायला आपल्याला वेळ नाही लागत, पटपट होतं सर्व. कांदा थोडा मऊ झाला की आपण याच्यात बटाटा कुस्करून घालणार आहोत, कापून नाही घालणार. छान वाटतो कुस्करलेला बटाटा. मग 1 पाव चमचा आपण हळद घालूया. लहान मोठ्यांची सगळ्यांची अगदी आवडीची भाजी. आपण चवळीची भाजी पण करणार आहोत. चवळी पण मी डायरेक्ट कुकरला शिजवून घेतली आहे. आपण याच्यात आता आपण भाजी चवीनुसार मीठ घालूया. 1-1.5 चमचा मीठ घालते. तसंच इथे ताकामध्ये पण थोडंसं घालते मी, अगदी 2 चिमूट. बटाट्याच्या भाजीत पण आपण थोडीशी पाव चमचा साखर घालणार आहोत आणि ताकात पण 1 चमचा साखर घातली आहे. एका वेळेला बघाल तुम्ही दोन्ही प्रकारमध्ये झालेले आहेत. इथे आपलं वरण पण चांगलं उकळलेलं आहे. आपण काढून टाकूया आणि झाकण ठेवून देऊया. मस्त अशी बटाट्याची पिवळी भाजी झालेली आहे. आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे. आपण याच्यात पण घालूया आणि ताकात पण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एक वाफ आली आपली भाजी काढून घेऊ. यातच आपण आता चवळीची भाजी घालणार आहोत. आपण पुन्हा एकदा कढई ठेवलेली आहे. बटाट्याची भाजी झाल्यानंतर ती काढून घेतली आहे, म्हणजे भांड्यांचाही आपल्याला जास्त पसारा करायचा नाहीये. तर ही चवळी आहे, मी कुकरला सांगितलं तर शिजवून घेतली. भात, डाळ, चवळी आणि बटाटे मी एकाच वेळेला कुकरमध्ये 3 वस्तू शिजवून घेतल्या आणि बघाल तुम्ही इतकी छान बोटचेपी झालेली आहे. जर वेळ असेल तर आदल्या रात्री भिजत घातली तरी चालेल, पण चवळी पटकन शिजते. आपण आता तेल घालतो याच्यात. 2 चमचे छोटे तेल घातलेलं आहे. राई जिऱ्याची फोडणी आहे. कढीपत्ता घालतोय आपण. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. एक छोटा कांदा घेतला तरी चालेल, कारण ही मालवणी वाटपाची डाळ करणार आहे. कांदा फोडणीला कमी घातला तरी चालेल. हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे. एक उसळ, वरण आणि सुकी भाजी आणि कोथिंबीर वडी. कांदा टोमॅटो छान परतून झाला की आपण याच्यात मालवणी मसाला घालणार आहोत.
तिखट नाहीये म्हणून मी 2 चमचे घालते. पाव चमचा गरम मसाला घालते आणि अगदी पाव चमचा हळद घालते. आणि हे महत्वाचं म्हणजे मालवणी जेवणाचं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. हे करून ठेवलेलं असल्यामुळे तसाही वेळ आपला वाचतो. सगळं छान परतून झालं की आपण ही चवळी याच्यात घालूया. आता आपल्याला थोडी पातळ करावी लागेल भाजी, कारण उसळ सारखी करायची आहे. त्यात बटाटा वांग घातलं तरी चालेल, खूप छान लागतं. खूप पातळ नाही करायची कारण वरण पण आहे आपलं. थोडी थपथपीत अशी भाजी ठेवायची आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालते. एक 1.5 चमचा आपण मीठ घालतोय. आणि आता याला फक्त उकळी येऊ द्यायची आहे, कारण चवळी शिजलेली आहे. फक्त सर्व मसाले एकत्र झाले पाहिजेत की आपली चवळीची भाजी पण तयार. आपल्या पानावर महत्वाचा एक घटक असतो तो म्हणजे कोशिंबीर. तर मी सर्व माझ्याकडे काही काकडी, बीट, गाजर, कांदा असं सर्व होतं ते कापून ठेवलेलं आहे बारीक. फक्त आपल्याला आता याच्यात मिक्स करायचंय. टोमॅटो आहे, आणि कांदा. आपण बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यात. थोडंसं चवीनुसार किंचित 2 चिमूट आपण मीठ घालूया. आणि कोशिंबीर पण आपली तयार झालेली आहे. आपण नैवेद्यासाठी पुरणपोळी पण करतोय. पुरणाची आणि पिठाची तयारी आधीच करून ठेवली होती, त्याच्यामुळे वेळ नाही जाणार. थोडंसं दाबून घ्यायची, व्यवस्थित पुरण सगळीकडे पसरलं जातं. आणि मी गव्हाच्या पिठातच करते, मैदा नाहीये हा. आपण तवा तापत ठेवलेला आहे आणि पुरणपोळ्या पण ह्याच्यात शेकवून घेऊया. थोडंसं आपण तूप लावूया, तेल तूप काही घातलं चालेल. आणि काढून घेऊया आपण. छान पुरणपोळी मस्त खरपूस अशी झालेली आहे. आपण आता गरम गरम पुऱ्या करतोय कारण जेवण आपलं सर्व झालेलं आहे.
एका बाजूला तेल तापत ठेवलेले आहे. आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. थाळीपुरत्या मी दाखवते. आता पापड एक तळून घेते आणि कोथिंबीर वडी. बघाल तुम्ही इतक्या छान सुक्या झाल्या आहेत कोथिंबीर वड्या आणि त्याचे असे तुकडे करून ठेवलेले आहेत. आता आपण या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे कुरकुरीत जास्त राहतील त्या. लगेचच झालेल्या आहेत त्या. खरपूस अशा मस्त तळून घ्यायच्या. पटकन झाल्या अगदी लगेचच, कारण तेल पण तापलेलं आहे आणि आपल्या वड्या तशा तयारच आहे, शिजलेल्या आहेत. फक्त आपल्याला तेलात परतून काढायच्या आहेत. तर आपलं सर्व जेवण झालेलं आहे. आपण थाळी सजवायला घेऊया. आपलं अक्षय तृतीयेचं पान आपण कसं करणार आहोत दाखवते तुम्हाला. काय काय बनवलंय ते. सर्व प्रकार आपले तयार आहेत. पुऱ्या आहे, पुरणपोळी आहे, चवळीची एक पातळशी थोडीशी उसळ आहे, आमरस, नंतर कोशिंबीर आहे, वरण, बटाट्याची भाजी, कोथिंबीर वडी आहे इथे आणि पापड आहे. तसंच भात बनवला आहे आपण. आणि इथे पुरणपोळीसाठी तूप घेतलेलं आहे, हे दूध घेतलेलं आहे. तूप पण आपण घेणार आहोत. आणि हे आहे मसाला छास, ते पण आपण ग्लासात ठेवलेलं आहे. तर प्रथम आपण सर्व जेवण आधी नीट वाढून घेऊया. अक्षय तृतीयेसाठी बघाल तुम्ही अशी मस्त थाळी केलेली आहे आपल्या मालवणी पद्धतीने. भरपूर प्रकार केलेले आहेत आणि ते करताना पण तुम्हाला दिसतीलच. तसं डिस्क्रिप्शनमध्ये सर्व पदार्थांची काय काय साहित्य वापरले ते पण करता येईल. तर नक्की यंदाच्या अक्षय तृतीयेला सर्व असे पदार्थ करून बघा आणि सगळ्यांना खाऊ पिऊ घाला मस्तपैकी. आनंदात अगदी अक्षय तृतीया साजरा करा सण आपला. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन पुन्हा मी येणार आहे परत आपल्या चॅनेलवर स्नेहरंग या. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि सर्वांना स्नेहरंग परिवारातर्फे अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.